नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया प्रोबेशनरी ऑफिसरचं 2026चं जे नोटिफिकेशन आहे ते पब्लिश झालेलं आहे, आउट झालेलं आहे. आणि आजचा हा व्हिडिओ या SBI PO 2026चं जे नोटिफिकेशन मी आत्ता सांगितल्याप्रमाणे जे पब्लिश झालं आहे त्याचा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये या नोटिफिकेशनचं मी देणार आहे. याच्यामध्ये आपण काही मेजर चेंजेस मित्रांनो यावेळेस SBIने केलेले आहेत, ते नेमके काय आहेत तेही बघणार आहोत. त्यानंतर याची सॅलरी किती आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, एक्झामचा पॅटर्न कसा असेल, एक्झामची डेट कोणती आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशनची लास्ट डेट कधी आहे आणि कोण कोण याला अप्लाय करू शकतात, या सगळ्यांचं डिस्कशन या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी करणार आहे. बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो दिलेली आहे. आणि हे जे नोटिफिकेशन ज्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे हे सुद्धा तुम्हाला बोर्डेज करिअर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर मित्रांनो मिळेल, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्यालाही आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मित्रांनो सुरू करूयात. SBI PO मी एक चांगलं नोटिफिकेशन, चांगलं म्हणजे नेहमीच चांगलं असतं, मी यावेळेस ते अधिक चांगलं यासाठी म्हणतो कारण SBI POचं हे जे 2026चं नोटिफिकेशन आहे याच्यामध्ये तब्बल 1500 जागांसाठीचं हे नोटिफिकेशन आहे. याच्याबद्दलची माहिती मित्रांनो मी तुम्हाला आता देणार आहे. मित्रांनो, बोर्डेज करिअर अकॅडमीची जी नवीन बॅच आहे SBI PO, IBPS PO, IBPS क्लर्क आणि सगळ्या बँकांच्या एक्झामसाठी MBS CET आणि ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर याच्यासाठीची जी नवीन बॅच आहे ती मित्रांनो 20 जूनपासनं सुरू होते आहे. बोर्डेज करिअर अकॅडमीची ऑफलाईन ऑनलाईन या दोन्ही प्लॅटफॉर्मवर ही बॅच अवेलेबल असणार आहे. आणि एक एक्सपर्ट टीम मागच्या 25 वर्षापासून जी सातत्यानं हजारो विद्यार्थ्यांना घडवणारी बोर्डेज करिअर अकॅडमी ही सगळी टीम तुमच्यासोबत मित्रांनो असणार आहे. बाकी डिटेल बॅचचं मी नंतर तुम्हाला सांगेलच, किंबहुना यूट्यूबवर तुम्ही जाल तर तुम्हाला हे सगळं या बॅचबद्दलची माहिती मिळेल. तर मित्रांनो सुरू करूयात. हे नोटिफिकेशन जे आहे याच्यामध्ये महत्त्वाचे पॉईंट्स कुठले कुठले दिलेले आहेत जे एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना सुद्धा तुम्हाला ते खूप महत्त्वाचे असणार आहेत. SBI POचं हे नोटिफिकेशन मित्रांनो अतिशय महत्त्वाचं नोटिफिकेशन. आणि बरेच विद्यार्थी असे असतात, बरेच उमेदवार असे असतात, कॅन्डिडेट असे असतात की त्यांना SBI POचं नोटिफिकेशन कधी येईल ते त्याची वाट बघत असतात. त्यांच्यासाठीच ही गुड न्यूज आहे आणि सगळ्याच विद्यार्थ्यांसाठीचं मित्रांनो 18 जूनपासनं याच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली आहे आणि 8 जुलै 2026 ही त्याची लास्ट डेट असणार आहे. ठीक आहे, आपण भरपूर मोठं नोटिफिकेशन आहे, महत्त्वाचे पॉईंट्स कव्हर करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. बघूयात मित्रांनो याचं एक्झामचं शेड्यूल कसं असणार आहे. मी आता सांगितलं की 18 जूनपासनं ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे, म्हणजे तुम्ही ऑनलाईन फॉर्म जे आहे ते 18 जूनपासनं भरू शकता आणि 8 जुलैपर्यंत ते चालणार आहे. ठीक आहे, तर मित्रांनो किती फेजमध्ये ही एक्झाम होणार आहे तर 3 फेजमध्ये एक्झाम आहे. त्यातलं फेज 1 जो आहे तो प्रिलिमिनरी एक्झामचा आहे जी ऑगस्ट 2026 मध्ये आहे. एक्झॅक्ट तारीख आलेली नाही आहे पण ऑगस्ट 2026 आहे. फेज 2 जो आहे तो मेन एक्झामचा आहे जो सप्टेंबर 2026 ला आहे. आणि जो फेज 3 आहे त्याच्यामध्ये सायकोमॅट्रिक टेस्ट आणि ग्रुप डिस्कशन नेहमीप्रमाणे आणि इंटरव्ह्यू हे ऑक्टोबर-नोव्हेंबर 2026 ला आहे. आणि डिसेंबर एंडमध्ये या सगळ्या प्रोसेस कंप्लीट होतील आणि जानेवारी 2027 पासून तुम्ही या सगळ्या एक्झाम क्लिअर करत गेलात तर आपण SBI POचे जे आहे तर ऑफिसर झालेले असाल. याच्याबद्दल कुठल्या कोणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही, परंतु याच्यासाठी तुम्हाला या सगळ्या प्रोसेसमधनं जावं लागेल. मित्रांनो ह्या ज्या वॅकन्सीज आहेत हे या वर्षीच्या वॅकन्सीज या तब्बल 1500 आहे. म्हणजे माझ्या माहितीनुसार 2025 ला या वॅकन्सी 300-350 समथिंग होत्या, म्हणजे 5 टाइम्स जास्त यावेळेच्या या वॅकन्सीज आहेत. त्याच्यामुळं एक चांगली संधी आहे, एक चांगली गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे जी मिस करायला नाही पाहिजे. तर याच्यामध्ये जे रेग्युलर वॅकन्सीज आहेत त्याच्याबद्दलची आपण माहिती घेऊया. या रेग्युलर वॅकन्सीज ज्या आहेत मित्रांनो या पूर्ण वॅकन्सीज आहेत 1446
त्याच्यात मागच्या वर्षीच्या बॅकलॉगच्या 54 वॅकन्सीज आहेत 54, अशा सगळ्या मिळून 1500 म्हणजे 1500 च्या वॅकन्सीज आहेत। अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठीच्या ज्या वॅकन्सीज आहेत या खूप जबरदस्त अशा म्हणजे चांगल्या नंबर आहे हा 588 इतक्या वॅकन्सीज आहेत। ईडब्ल्यूएच च्या 144 आहेत, ओबीसीच्या 390, एसटी 108 आणि तब्बल 216 इतक्या वॅकन्सी ज्या आहेत या एससी कॅटेगरीच्या आहेत। एससी कॅटेगरी मध्ये बॅकलॉग वॅकन्सीज 18 चा आहे, अशा सगळ्या मिळून 234 आहे। एसटीच्या पण 36 बॅकलॉगच्या वॅकन्सीज काही शिल्लक होत्या, त्या सगळ्या मिळून 144 इतक्या या वॅकन्सीज होतात मित्रांनो। तर वॅकन्सीज बद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे, ठीक आहे। पुढे जाऊयात आपण, अजून काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत का तेही क्लिअर करून घेऊ। मी आता सांगितलं की या सगळ्या प्रोसेस ज्या आहेत या डिसेंबर 2026 पर्यंत एसबीआय पीओ संपवणार आहेत। त्याच्या तारखा मी तुम्हाला सांगितल्यात की कोणत्या डेटला फेज 1, फेज 2 आणि फेज 3 असणार आहे। त्याच्यामध्ये सायकोमेट्रिक टेस्ट आहे फेज 3 मध्ये आणि ग्रुप डिस्कशन इंटरव्ह्यू आहे, ठीक आहे। आता पुढे जाऊयात। एजचा जो क्रायटेरिया आहे, किती वर्ष वयाचे कॅन्डिडेट याला अप्लाय करू शकतात, तर मित्रांनो मिनिमम 21 इयर आहे आणि मॅक्सिमम 30 इयर आहे। पण हे जे एज आहे ना हे काउंट होणार आहे 1 एप्रिल 2026 पर्यंतचं, हे तुम्ही इथं लक्षात घेणं अतिशय आवश्यक आहे। याचा अर्थ असा होतो जो कॅन्डिडेट ज्याला अप्लाय करायचा आहे, ज्याचं मिनिमम एज 21 वर्ष आणि मॅक्सिमम 30 वर्ष पाहिजे, 30 इयर्स पाहिजे, तर हा जो कॅन्डिडेट आहे ज्याला अप्लाय करायचा आहे तो कॅन्डिडेट हा 1/4/2005 म्हणजे 1 एप्रिल 2005 टू 2 एप्रिल 1996, ठीक आहे। थोडक्यात काय तर तुम्हाला करायचं काय मित्रांनो की हा जो कॅन्डिडेट आहे हा कॅन्डिडेट मस्ट हॅव बीन बॉर्न नॉट लेटर दॅन म्हणजे 1 एप्रिल 2005 च्या नंतर त्याचा जन्म झालेला नसावा आणि 2 एप्रिल 1996 च्या आधी है ना त्याचा जन्म झालेला नसावा। म्हणजे तो या 2 तारखांच्या मध्ये जर त्याची डेट ऑफ बर्थ असेल तर तो याला अप्लाय करू शकतो, असा त्याचा क्लिअर अर्थ होतो। मित्रांनो मिनिमम 21 एज आहे, मॅक्सिमम 30 इयर्स आहे, परंतु हे अनरिझर्व्ड कॅटेगरी यूआर कॅटेगरी ज्याला आपण म्हणतो त्या कॅटेगरी वाल्यांसाठी आहे। एससी कॅटेगरी वाल्यांसाठीचं जे एज रिलॅक्सेशन आहे ते नेहमीप्रमाणे हे एज रिलॅक्सेशन आहे। याच्यामध्ये ओबीसी साठी 3 इयर्स आहे, एससी एसटी कॅन्डिडेट 5 इयर्स आणि बाकीचे सगळे जे आहेत पीडब्ल्यूबीडी ओबीसी, पीडब्ल्यूबीडी अनरिझर्व्ड ईडब्ल्यूएस, पीडब्ल्यूबीडी एससी एसटी यांच्यासाठीचं वेगळं रिलॅक्सेशन आहे, ते नेहमीप्रमाणे आहे, ते तुम्हाला माहित आहे, त्यामुळे पुन्हा ते काही सांगावं असं काही त्यात नवीन नाही आहे। मित्रांनो याच्यामध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशनचा क्रायटेरिया नेमका काय आहे तोही आपण बघून घेऊयात। आता एज्युकेशनल क्वालिफिकेशनचा जो क्रायटेरिया तो आहे कुठलाही डिग्रीवाला है ना, ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, ठीक आहे, कुठलीही डिग्री असणारा, कुठलीही कोणतीही डिग्री असणारा याला अप्लाय मित्रांनो करू शकतो आणि लास्ट इयर अपियर असणारा कॅन्डिडेट याला अप्लाय करू शकतो का असे बरेच विद्यार्थ्यांकडून विचारणा होत असते। तर मित्रांनो तो लास्ट इयर जो अपियर असणारा कॅन्डिडेट आहे हा याला अप्लाय करू शकतो, परंतु मित्रांनो 30 सप्टेंबर 2026 पर्यंत, ठीक आहे, याचा जो रिझल्ट आहे ना हा त्याच्याकडे आलेला असला पाहिजे, खूप महत्त्वाचा आहे। ऑन ऑर बिफोर 30 सप्टेंबर 2026 पर्यंत, ठीक आहे। हे तुम्ही जर का या तारखेपर्यंत तुमचा रिझल्ट जर तुमच्या हातात येत असेल किंवा लागत असेल तर तुम्ही याला अप्लाय करायला हरकत नाही। लास्ट इयर कॅन्डिडेट बद्दलचं मी बोलतोय, ठीक आहे। बाकी कुठल्याही डिग्रीवाल्याला अप्लाय करू शकतो, पर्सेंटेजची अट नाही आहे मित्रांनो, हा एक चांगला चेंज इथे बघायला मिळतोय की पर्सेंटेजची अट कुठल्याही कॅन्डिडेटसाठी ठेवण्यात आलेली नाही आहे। कुठल्याही डिग्री जर का असेल तर तुम्ही याला अप्लाय करू शकता। आता पुढे आपण जाऊया। आता कॅटेगरी निहाय याला कोड्स मित्रांनो नेहमीप्रमाणे दिलेले आहेत, ते तुम्ही बघून घ्या। स्क्रायबर साठीच्या काही गाईडलाईन्स आहेत त्याही बघणं अतिशय आवश्यक आहे।
आता मित्रांनो याच्यामध्ये काही नंबर ऑफ चान्सेस असतात का UPSC प्रमाणे SBI ची एक्झाम जर का द्यायची असेल तर हो नक्कीच आहेत. याच्यामध्ये चान्सेस आहेत. किती चान्सेस आहेत तर जे अनरिझर्व कॅटेगरीचे आणि EWS चे जे कॅन्डिडेट आहेत यांच्यासाठी मित्रांनो 6 हे जे 6 जे आहे हे त्याचे चान्स आहेत, नंबर ऑफ चान्सेस. ठीक आहे, परमिसिबल जे असतात म्हणजे 6 वेळेस तो परीक्षा देऊ शकतो अनरिझर्व वाला कॅन्डिडेट. अनरिझर्व PWBD, EWS, PWBD, OBC, PWBD हे 9 नंबर्स म्हणजे 9 वेळेस त्यांना चान्स आहे. आणि SC, ST, PWBD, SC, ST, ST, PWBD जे आहेत यांना नो रिस्ट्रिक्शन्स म्हणजे कितींदाही ते वयाच्या त्यांच्या त्या एज पर्यंत ते कितीही वेळेस ती एक्झाम देऊ शकतात. ठीक आहे, SC, ST चे जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्याबद्दलच मी बोलतोय. बाकीच्यांसाठी चान्सेस आहेत जे मी ऑलरेडी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. अतिशय महत्वाचा हे नोटिफिकेशन आहे. महत्वाचे पॉइंट्स आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. आता याच्यामध्ये फीस किती असणार आहे ते आपण बघून घेऊ की ऍप्लिकेशन फीस नेमकी किती आहे. मित्रांनो याच्यामध्ये जी ऍप्लिकेशनची फीस असणार आहे हे सांगण्याच्या आधी तुम्हाला इथं प्री ट्रेनिंग एक्झामिनेशन, प्री ट्रेनिंग SC, ST, OBC, PWBD या कॅन्डिडेटसाठी असणार आहे. वेळोवेळी तुमच्या मेल्सवर आणि ऑफिशियल वेबसाईट जी आहे sbi.co.in वर हे तुम्हाला सगळं याची माहिती मिळेल. त्याचे कॉल लेटर पण तुम्हाला इथूनच मिळतील नेहमीप्रमाणे. ठीक आहे, आता आधी आपण जसं डिस्कस केलं की ह्या ज्या एक्झाम्स आहेत या 3 फेज मध्ये होणार आहे. त्यातली पहिली फेज जी आहे ती प्रिलिमिनरीची फेज आहे. तर प्रिलिमिनरीच्या या फेज मध्ये हा पॅटर्न नेमका कसा असणार आहे ते आपण बघून घेऊयात. 3 सेक्शन आहेत नेहमीप्रमाणे, इंग्लिश, क्वांट आणि रिझनिंग. त्याच्यामध्ये जे इंग्लिश आहे तो जो इंग्लिश लँग्वेज आहे त्याच्यासाठी मित्रांनो नंबर ऑफ क्वेश्चन 40 आहे, 20 मिनिट्स आहे. त्याच्यानंतर क्वांट मध्ये नंबर ऑफ क्वेश्चन 30, 20 मिनिट्स आणि रिझनिंग एबिलिटी 30 क्वेश्चन 20 मिनिट असे नंबर ऑफ क्वेश्चन 100 आहेत आणि 60 मिनिट म्हणजे 1 तासाचा हा वेळ असणार आहे. याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असते का तर आहे 14.25 इतकी ही निगेटिव्ह मार्किंग मित्रांनो असणार आहे. देयर विल बी नो सेक्शनल कट ऑफ इन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. खूप महत्त्वाचा पॉइंट आहे की याच्यामध्ये कसल्या प्रकारचा सेक्शनल कट ऑफ नाही आहे मित्रांनो प्रिलिमिनरी एक्झाम मध्ये. ठीक आहे, ही प्रिलिमिनरी एक्झाम तुम्ही क्लिअर केली तर तुम्ही मग अपियर होऊ शकाल मेन्स एक्झाम साठी. ठीक आहे, आता मेन्स एक्झाम साठी तुम्ही शॉर्टलिस्ट व्हाल. मेन्स एक्झाम च्या बद्दलची माहिती आपण इथे बघून घेऊया. फेज 2 आहे. या फेज 2 मध्ये ऑब्जेक्टिव्ह टेस्ट जी असणार आहे, ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह अशा 2 याच्यामध्ये टेस्ट होणार आहेत. त्याच्यामध्ये जी ऑब्जेक्टिव्ह आहे मेन्स बद्दल आपण आता डिस्कस करतोय रिझनिंग आणि कम्प्युटर ॲबिलिटी. परंतु कारण की मी स्वतः रिझनिंग शिकवत असल्या कारणाने मित्रांनो कम्प्युटर ॲप्टिट्यूड हे जरी इथं दिलेलं असलं तरी सुद्धा कम्प्युटर ॲप्टिट्यूडचे क्वेश्चन जे आहेत ते फार कमी प्रमाणात किंवा कमी वेळेस विचारण्यात आलेले आहेत. त्यातला पहिला जो पेपर आहे तो आहे रिझनिंग आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूडचा नंबर ऑफ क्वेश्चन 40 आहे. मॅक्झिमम मार्क्स तब्बल 60 आहेत आणि 50 मिनिट आहे, 50 मिनिट आहे. त्याच्यानंतर डेटा अनालिसिस आणि इंटरप्रिटेशन 30 नंबर ऑफ क्वेश्चन आहेत, 60 मार्क्स आहेत, 45 मिनिट आहे. मित्रांनो जनरल अवेअरनेस त्याच्यामध्ये इकॉनॉमिक आणि बँकिंग अवेअरनेसशी रिलेटेड असणारे क्वेश्चन आहेत. याला मित्रांनो तब्बल 60 क्वेश्चन आहेत, 60 मार्क्स आहेत आणि 45 मिनिट आहे. इंग्लिश लँग्वेज साठीचे 40 क्वेश्चन आहेत, 20 मार्क्स आहेत. असे सगळे नंबर ऑफ क्वेश्चन जे आहेत सॉरी हे 170 आहे आणि मॅक्झिमम मार्क्स 200 आहे. सगळ्यांचा मिळून हा 3 आवर्स इतका वेळ असणार आहे. परंतु सेक्शनल टाइम सगळ्यांना वेगवेगळा दिलेला असल्या कारणानं हा एकत्र तुम्हाला करता येणार नाही. हे तुम्ही नेहमीप्रमाणे लक्षात ठेवायचं आहे. जो मेजर चेंज मी आधी तुम्हाला थंबनेल मध्ये दाखवले होते त्याप्रमाणे अजून एक मेजर चेंज इथं बघायला मिळतो तो हा आहे की आतापर्यंत SBI PO चे जी डिस्क्रिप्टिव्ह पेपर असायचा त्याला 50
मार्क्स मित्रांनो असायचे. यावेळेस मात्र याचे जे मार्क्स आहेत ते कमी केलेले आहेत आणि ते 30 मार्क्स आहेत, 30 मिनिट आहेत आणि क्वेश्चन याच्यामध्ये 3 असणार आहेत, 3 क्वेश्चन. ठीक आहे, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आणि ही डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट असे दोन्ही मिळून फेज 2 मध्ये 230 इतका हे मार्क असणार आहेत आणि ऑब्जेक्टिव्हचे 2 तास आणि हे 30 मिनिटं डिस्क्रिप्टिव्हचे, असे सगळे मिळून 3 hours 30 minutes इतका वेळ तुमच्यासाठी मित्रांनो तिकडे असणार आहे. ठीक आहे, सॉरी. या डिस्क्रिप्टिव्ह पेपर्स मध्ये ईमेल्स आहेत, 2 ऑप्शन असतील, त्यातला एक तुम्हाला मित्रांनो करायचा आहे. सिच्युएशन अनालिसिस आहे, त्याच्यानंतर रिपोर्ट रायटिंग आणि प्रेसेस रायटिंग अशा टाईपचं हे डिस्क्रिप्टिव्ह जे आहे ते पेपर तुमचा असणार आहे. ठीक आहे, सॉरी मित्रांनो. सिलेक्शन क्रायटेरिया जो असणार आहे तो फेज 3 साठी काय असणार आहे, तर मेन एक्झामिनेशन जो सेक्शनल कट ऑफ मेन एक्झामिनेशन each candidate will have to score minimum qualifying score in each test is section mains मध्ये. that is first, second, third, fourth and descriptive paper individually. मित्रांनो याच्यात त्यांनी असं क्लिअर म्हटलं आहे की जर तुम्हाला 3ऱ्या फेज मध्ये जायचं असेल, म्हणजे कोणत्या, इंटरव्ह्यू, तुमचं ग्रुप डिस्कशन आणि मित्रांनो या सायकोमॅट्रिक टेस्टसाठी, तर तुम्हाला जो आपला सेकंड फेज जो आहे मेस, याच्यामध्ये तुम्हाला त्याचा जो मिनिमम क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे, तो जो स्कोर आहे तो तुम्हाला घ्यायला लागेल आणि त्याच्यानंतरच तुम्ही काय व्हाल की या थर्ड फेज साठी तुम्हाला मित्रांनो पुढे सरता येईल, पुढे जाता येईल. आता याच्यामध्ये मिनिमम ॲग्रिगेट क्वालिफिकेशन स्कोर आहे का तेही आपण बघून घेऊ की कॅटेगरी वाइज लिस्ट विल बी ड्रॉन ऑन द बेसिस ऑफ ॲग्रिगेट मार्क्स स्कोर्ड इन मेन्स एक्झामिनेशन. कॅन्डिडेट नंबरिंग अप टू 3 times approximately of the category wise vacancies will be shortlisted for phase 3 from the top of the category wise merit list subject to the candidate scoring the minimum aggregate qualifying scores in main examination as decided by the BAT. त्याचं असं म्हणणं आहे की हे नेहमीच आहे, परंतु तरी सुद्धा तुम्हाला माहित असं म्हणून सांगतो की एका जागेसाठी 3 कॅन्डिडेट म्हणजे 1:3 या पद्धतीचं प्रपोर्शन इंटरव्ह्यूसाठी, ग्रुप डिस्कशनसाठी आणि सायकोमॅट्रिक टेस्टसाठी असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम क्वालिफाईंग क्रायटेरिया जो आहे तो क्लिअर करायचा आहे, मगच तुम्ही या फेज 3 साठी मित्रांनो शॉर्टलिस्ट होणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये रॉंग मार्क्स आहेत का, पेनल्टी फॉर रॉंग आन्सर आहे का, तर मित्रांनो आहे. देयर विल बी पेनल्टी फॉर 1/4 जे आहे इतके जे मार्क्स आहेत ते इथे पेनल्टी असणार आहे रॉंग क्वेश्चन साठी, रॉंग आन्सर साठी. ठीक आहे, पुढे जाऊया मित्रांनो. याच्यामध्ये काही महत्त्वाचे विषय आहेत जे डिस्कस करणं खूप आवश्यक आहे. त्याच्यामध्ये ही जी तुमची फेज 3 असणार आहे, या फेज 3 मध्ये मार्कांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे तेही तुम्ही समजून घेतलं पाहिजे, म्हणजे त्या पद्धतीने आपल्याला तयारी करता येईल. याच्यामध्ये ग्रुप एक्सरसाइज आणि पर्सनल इंटरव्ह्यू जो आहे त्याच्याबद्दलची माहिती मित्रांनो इथे अतिशय क्लिअर दिलेली आहे. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जे ग्रुप डिस्कशन होणार आहे त्याचे 20 मार्क्स आणि इंटरव्ह्यूचे 30 मार्क्स, असे टोटल मार्क्स जे आहेत ते 50 आहे, हे लक्षात घ्या. आणि the minimum qualifying marks for group exercises and interview will be decided by the BAT. हे तुम्हाला इथं हे खूप समजून घेणं आवश्यक आहे. आता याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा विषय आहे तो असा आहे की the marks obtained by the candidate in phase 2 main examination both in objective and descriptive test. ठीक आहे, त्याच्यानंतर फेज 3 that is group exercises and interview that will be normalized to the 100 marks as detailed below. हे नॉर्मलायझेशन याचं होणार आहे आणि 100 मार्कांमध्ये त्याचं नॉर्मलायझेशन होणार आहे. ते कसं होणार आहे ते आपण बघितलं पाहिजे. आता मॅक्झिमम जे मार्क्स आहेत है ना, मी आधी सांगितल्याप्रमाणे इकडे मेन एक्झामिनेशन जे आहे रिटन टेस्ट त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह डिस्क्रिप्टिव्ह आहे 230 मार्क्स आहे मॅक्झिमम मार्क्स. ठीक आहे, ग्रुप एक्सरसाइज आणि इंटरव्ह्यू मी आता सांगितल्याप्रमाणे 50 मार्क आहे.
हे दोघांचे मिळून झाले किती 280 मार्क्स. आता याचं नॉर्मलायझेशन होणार आहे. तर नॉर्मलायझेशन होताना हे 100 आणायचे कसे आहेत म्हणजे 100 कसं आहे त्याचं नॉर्मलायझेशन मार्कांमध्ये होणार आहे. तर हे जे 230 मार्क्स आहेत हे नॉर्मलाइज मार्क्स जे असणार आहेत ते 75 आहेत. आणि जे ग्रुप डिस्कशन आणि ग्रुप एक्सरसाइज आहे ना ते म्हणजे इंटरव्ह्यू आहे त्याचे हे 25 असे हे मिळून जे होणार आहेत हे 100 मार्क्स आहेत. हे तुम्ही इथं समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. थोडक्यात काय तर तुमची जी मेरिट लिस्ट फायनल होईल ती आउट ऑफ 100 असेल हे तुम्हाला इथं इनडायरेक्टली यांना सुचवायचं आहे आणि ते तसंच आहे. ठीक आहे. तर मित्रांनो रिझल्ट पब्लिश कधी होणार तर प्रिलिमिनरी मेन्स एक्झाम आणि फायनल रिझल्ट हा जो आहे मी आता सांगितल्याप्रमाणे डिसेंबर 2026 ॲट द एंड ऑफ 2026 ह्या सगळ्या प्रोसेस कंप्लीट झालेल्या असतील आणि वेळोवेळी तुम्हाला मेल्स आणि त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला मित्रांनो मिळणार आहे. एक्झामिनेशन सेंटर बद्दलची माहिती दिलेली आहे. कॉल लेटर्स बद्दलची माहिती इकडे आहे जी नेहमीप्रमाणे याच्यात काय सांगण्यासारखं काही नाही आहे. मित्रांनो जे काही ॲप्लिकेशन फीस आहे ती नॉन रिफंडेबल आहे ही तुम्ही इथं समजून घेणं आवश्यक आहे. सॅलरी बद्दलचा विषय खूप महत्त्वाचा आहे ते सांगितलं पाहिजे इथे आवर्जून. याच्यात सॅलरी जी आहे मित्रांनो याच्यात बेसिक पे जो आहे तो 48,480 इतका रुपये आहे. ठीक आहे. आता सगळे इन्क्रिमेंट्स वगैरे त्याच्यानंतर DA, HRA, CCA, PF त्याच्यानंतर कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन, LFC, NF, मेडिकल फॅसिलिटीज हे सगळं हे सगळं जर का तुम्ही याला एकत्र केलं तर मित्रांनो ही सॅलरी जी आहे ना ही अप्रॉक्सिमेटली इन ॲट द मुंबई सेंटर ही 21.97 lakhs इतकी होणार आहे. ठीक आहे. पर 21.97 lakhs मुंबई म्हणजे मेट्रोपॉलिटन सिटीसाठी. आता ही मागच्या वर्षी माझ्या माहितीनुसार माझं जे नॉलेज आहे किंवा मला जे आठवतंय त्याच्यानुसार ही काहीतरी समथिंग 20 लाखाच्या आसपास होतं. म्हणजे आता या वर्षी त्याच्यामध्ये तब्बल 1 ते 1.5 लाखांनी काय झाली आहे वाढ झाली आहे. आणि जर मेट्रोपॉलिटन सिटीज नसतील तर ही सॅलरी जी आहे ती जवळपास माझ्या असा माहितीच्या नुसार 1 लाख प्लस ती होते बरं का या मेट्रोपॉलिटन सिटी सोडून. आता हा सॅलरीचा पार्ट सांगणं यासाठी गरजेचं आहे कारण तो सगळ्यात चांगली सॅलरी देणारा हा जॉब आहे. पण नुसती सॅलरी चांगली आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन केलं म्हणून ही एक्झाम क्लिअर होता येते का तर त्याचा आन्सर आहे नाही. ऑगस्टमध्ये एक्झाम आहे, जून चालू आहे, अजूनही वेळ आहे. तुम्ही चांगलं प्रिपरेशन करता आहात ही संधी सोडू नका. कारण मागच्या वर्षीच्या 300 जागा आणि या वर्षीच्या 1500 जागा तुम्हाला फरक कळत असेल यातली एक जागा मिळवण्यासाठी मात्र तुम्हाला दिवस रात्र ही जी आहे मेहनत करावी लागणार आहे जी तुम्ही करताय. आणि बोर्डेज करिअर अकॅडमी कायम तुमच्या सोबत मागच्या 25 वर्षापासून राहिलेली आहे. इथून पुढेही आम्ही तुमच्या सोबत असणार आहे याच्यात काही शंका असण्याचं कारण नाही आहे. आणि मी आता सांगितल्याप्रमाणे 20 तारखेपासून याच्यात नवीन जी बॅच आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्मवरची ही सुरू झालेली आहे. ठीक आहे. आता याच्यात बरेच कॉल लेटर्स डाउनलोड कसं करून घ्यायचं वगैरे याच्याबद्दलची मित्रांनो सगळी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचं आहे तेही दिलेलं आहे. त्याच्यानंतर बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन होणार आहे त्याच्याबद्दलची माहिती आहे. सगळे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स स्क्रायबर वगैरे बद्दलचे आहेत हे तुम्हाला माहीत आहेत. पण तरी सुद्धा तुम्ही जेव्हा केव्हा कुठल्याही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता ऑनलाईन फॉर्म भरता तेव्हा तुम्ही पर्सनली स्वतः हे सगळे डॉक्युमेंट काय लागतात तुमच्याकडे ते आहेत का इंटरव्ह्यूच्या वेळेस आपली गडबड व्हायला नको म्हणून हे सगळं व्यवस्थित वाचायला पाहिजे जेणेकरून पुढे काही तुम्हाला अडचण याच्यामध्ये मित्रांनो येणार नाही. तर मला असं वाटतं की टिल द डेट ऑफ जॉईनिंग तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स हे व्यवस्थित असले पाहिजे. त्यासाठीच हे नोटिफिकेशन तुम्हाला मित्रांनो सगळं शेवटपर्यंत वाचायला पाहिजे. बाकी बोर्डेज करिअर अकॅडमी तर कायम तुमच्या सोबत आहे असणार आहे. काही डाऊट जर का तुम्हाला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि मला असं वाटतं की सगळी इन्फॉर्मेशन जी एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाची आहे
ती सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे. त्याच्यात काही मेजर चेंजेस होते तेही मी तुम्हाला सांगितले. सॅलरीबद्दलचं डिस्कशन आपण केलेलं आहे आणि 20 जून 2026 पासून नवीन बॅच मित्रांनो सुरू होते आहे. त्याच्याबद्दलची सगळी माहिती यूट्यूब चॅनलला आहे, ती आपण एकदा बघून घ्या. काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत ज्याची इच्छा नुसती नाही आहे SBIचं PO होण्याची, तर त्याच्यासाठी दिवस रात्र मेहनत घेण्याची त्याची तयारी आहे. तर मित्रांनो अशा या सगळ्या उमेदवारांपर्यंत, मराठी उमेदवारांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला नक्की विसरू नका. चला इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.